नमस्कार मित्रांनो, जर आज आपला हा नवीन ब्लॉग आहे. आपण अहमदनगरला चाललेलो आहोत आणि आपलं गाव जे तेलकुड गाव आहे आणि तेलकुड गावावरून जाताना तुम्हाला जे नवीन गाव असतील ते नवीन गाव तुम्हाला पाहायला भेटतील आणि जे माहिती असेल ते स्टॉप माहिती असेल ते तिथं तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. तर चला आपण व्हिडिओला स्टार्टअप करूयात आणि जे गाव येईल ते गाव तुम्हाला मी सांगेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण पहिलं गाव जे येतं आहे आपण जेऊर आणि तेलकुड गाव आणि बेलगाव या दोन्हीच्याही मध्ये आहे. तर आपण पहिल्यांदा म्हणजे जेऊर आणि देडगाव जाणाऱ्या रस्त्याला आपण इथे आलेलो आहोत. इकडे साईडला जाणारा जेऊरकडे आहे आणि समोर येणारं गाव म्हणजे आपलं देडगाव आहे. देडगावमध्ये सुप्रसिद्ध बालाजी देवाचं एक मंदिर आहे प्रसिद्ध. त्यात वर्षातून 2 यात्रा होत असतात आणि जिथं बघितलं गावाचा विकास म्हणजे एकदम छानपैकी आहे. या ठिकाणी सांगण्याचं एक सर्वात महत्त्वाचं की इथं अहिल्याबाई होळकर एक महाविद्यालय तुम्हाला काही 2 मिनिटात बघायला भेटू शकतं. त्यामध्ये खूप काही शिक्षण संस्थांमध्ये तिथे कामकाज किंवा नवीन जो विद्यार्थी आहे तो तिथून घडून बाहेर पडलेला जातो आहे. तर या समोर बघताना तुम्हाला एक पूल लागेल आणि ह्या पुलाच्या जवळपासही तुम्हाला जी शाळा अहिल्याबाई होळकर ही शाळा तुम्हाला बघण्यास भेटेल. तर शाळा तुम्हाला मी जे पूर्णपणे दाखवणार नाही, जे तुम्हाला समोर बिल्डिंग दिसत आहे तीच अहिल्याबाई होळकर ही शाळा आहे. त्यानंतर आपण देडगावच्या बाहेर जात आहोत. तर इथं लोक एकदम शांततेत आरामशीर रस्ता पार करताना मला ह्या गोष्टींचा खूप एक गर्व वाटला. त्यानंतर इकडे जाणारा एक पाटाकडे रस्ता जातो आहे तो पण तिकडं जळगावच्या रस्त्याकडे जातो आहे आणि हा रस्ता हा माका या रोडकडे जातो आहे. तर माका रोड हा एक गावाचा पाऊल उलटल्यानंतर खूप खराब रस्ता आहे, नंतर एकदम डांबरीकरण आहे. आणि काका बघा, काका ते एकदम जोमात बुलेट गाडी चालवत आहेत आणि यानंतर थोडासा खराब रस्ता आपल्याला जाणवते. त्यामुळे कॅमेऱ्याची इफेक्ट पण थोडी तुम्हाला जास्त खराब बघायला भेटू शकते. तर यानंतर बघा इथून पुढे आपल्याला एक चांगला रोड लागतो. या चांगल्या रोडने आपण माक्याकडे जात आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत माका या ठिकाणी आणि माका या ठिकाणी भरपूर काही शेती पाटबंधारे एक थोड्या कमी प्रमाणात असल्यामुळे इथे शेतीचं थोडं पाण्याचा पुरवठा कमी आहे आणि शेती कमी केली जाते. तर इथं गावात बघितलं तर खूप सुंदर आहे. जुने वाडे अजूनही तुम्हाला बघायला भेटू शकतात आणि जास्त करून हा माका जो समोर येणारा आहे तो म्हणजे जळगाव ते तेलकुड गाव. आपण त्या रस्त्यानेही आपण येऊ शकतो पण त्यावरून आपल्याला दूर लागते. तर आपण यानंतर तुम्हाला कपड्याचे दुकान, सोनाचे दुकान, स्टेशनरी खूप काही दुकानं बघायला भेटतील. आणि त्यानंतर आपण पांढरीच्या पुलाकडं जाणाऱ्या रस्त्याला आता आपण लागणार आहोत. तर आपण एक राईटच्या ठिकाणी कॉर्नर मारला की हे माक्याचा इलाका पूर्ण ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेला आहे.
या ठिकाणी बघितलं तर मिरी आणि माका ह्या ठिकाणी तुम्हाला खूपच रस्ता खराब दिसेल आणि जाताना खूप ऊन लागलेलं आहे. कारण 3-4च्या वेळेस आपण घरून निघालेलो होतो. तर 1-1.5 किलोमीटर या 2 किलोमीटरवरती तुम्हाला खूपच रस्ता खराब आढळून येईल आणि या ठिकाणी तुम्हाला चालायला खूप त्रास होईल. या ठिकाणी तुम्हाला 30 ते 40च्या स्पीडनं चालावी अशी एक माझी. तुम्हाला साईडला दिसत असेल, साईडला एक पेट्रोल पंप आहे आणि तो पेट्रोल पंपवरती तुम्ही एमर्जन्सीला माक्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते पेट्रोल तुम्ही एमर्जन्सीला टाकू शकता. तर नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी या रस्त्याचे पेट्रोल पंप किती आहेत आणि पेट्रोल पंप तुम्हाला एमर्जन्सीला तुम्ही कधी हे करू शकता त्या तुम्हाला सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देऊ शकतो. आणि तुम्हाला आवड असेल तर तुम्ही जर कारखान्यात जाणारे ट्रॅक्टर तुम्हाला जर असे समोर दिसत असेल तर त्याच्या मागे पण चालू नका आणि त्याच्या साईडनं आता जपून चालावे. कारण त्यानंतर तुमची पडण्याची ज्याला शक्यता असते तर तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाडी इतकी फास्ट चालवा की तुम्हाला जखम नाही झाली पाहिजे. आणि त्यानंतर मी थोडं थांबलो आणि थांबल्यानंतर मला वाटलं की कॅमेऱ्यामध्ये आपलं व्हिडिओ येत नाही. मला वाटलं गाडीचीच खोपडी येते. आता बघा इथं काही कॅमेऱ्याची सेटिंग थोडी मी चेंज केली. मी काय केले 800च्या खालून ट्रायपॉड लावला आहे आणि गाडी एवढी स्पीडनं पळायला चालू केली की नाही मग नवीन रस्ता म्हणलं त्याला काय बघायचं म्हटलं गाडी लावायची 120च्या स्पीडनं. मग काय 120च्या स्पीडनं गाडी लावता कधी गाड्या एवढ्या जवळून फास्ट गेल्या काही कळणार. आता इथून पुढे रस्ता एकदम असा छानपैकी रस्ता आहे ना की त्या रस्त्याला वाटच बघायची नाही. कोणी हात केला मला एक जणीने हात केला तरी मी त्याला थांबलो नाही. कारण मी एकदम गडबडीत होतो आणि तो मला हात करून मला थांबवत होता. तर मित्रांनो मला असंच एक जण माझा मित्र भेटला. मित्र तर नाही म्हणता यायचं बरं का पण दुश्मन पण नाही म्हणता यायचं बरं ठीक आहे. तो मला भेटला आणि मला भेटला की मला गाडीमध्ये पेट्रोल नाही आणि पेट्रोल टाकण्यासाठी तो कुठून वडीलून आला होता. आता बघा हा रस्ता आलेला आहे घोडेगाव संभाजीनगर आणि आपण वळलेलो आहोत आता पांढरीचा पूल आणि हाच आहे तो पांढरीचा पूल जिथे लोक भेळ खाण्यासाठी वडापाव खाण्यासाठी भरपूर काही वेळ थांबत असतात. आणि इथे थांबल्यानंतर ना सगळ्यात महाग आणि सगळ्यात स्वस्त इथे खायला काहीच भेटत नाही बरं का. आणि आपण पांढऱ्याच्या पुलावरती गेलो आणि त्यानंतर आपण ना थोडा व्हिडिओ शॉर्टकट मारला. कारण लई व्हिडिओ मोठं झालं ना तर मला माहिती आहे तुम्हालाही कंटाळीन बोर आणि तुम्ही डिसलाईक मारून ना निघून जाताल. त्यामुळे मी ना पांढऱ्याचा पूल डायरेक्ट कटच मारला आणि कट मारता ना मी गाडीचं एवढं स्पीड फास्ट केलं आहे ना तर पण ॲक्च्युली माझं चुकून पडलेलं आहे आणि ते काय मला डिलीट करायला वेळ भेटला नाही. मी तसं ठेवलं आहे. पण आपण एक बायजाबाई जेवून आणि बायजाबाई जेवून नंतर तर मित्रांनो फायनली आपण नगरमध्ये आपल्या रूममध्ये पोहोचलेला हो आणि मला ही आरोही भेटली. आरोही सांगा चर्चा करीत बसलो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.
मग काय आपण आपल्या रूमवरती आलेलो आहे आणि रूमवरती आल्यानंतर आता इथे आपलं ठिकाण आहे, जे ठिकाण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं नाही. आणि हे बघा, एक लहान छोटीशी मुलगी आरोही, ती पण मला खूप दिवसातून आल्यानंतर भेटायला आलेली आहे.